हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता नाही का आपल्याला एक्झाम आपली खूप जवळ येते. तर आता आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता मी आज आज 9 तारीख आहे. आज 9 तारीख आहे. आपली सर्वांना माहिती आहे, सर्वांची एक्झाम आपली 22 तारखेपासून आपली एक्झाम स्टार्ट होते, 22 मार्चपासून. ठीक आहे, आजची 9 तारीख आहे. आज तुमच्याकडे आता हे आज मी आज हे लेक्चर शूट करत आहे. आज 9 तारीख आहे. प्रोबॅबली आज 9 तारखेला हे लेक्चर तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचल, काही जणांपर्यंत लेट पोहोचल. त्याच्यात काय 1-2 दिवसाच्या गॅपमध्ये तुम्हाला सर्व हे लेक्चर भेटून जातील. ठीक आहे, म्हणजे हा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचेल तर त्याला थोडा टाईम झालेला असेल. आणि आपल्याकडं जवळपास आपल्याकडं जेव्हा व्हिडिओ भेटेल तेव्हा तुमच्याकडं जवळपास 10 दिवस राहणार आहेत. ठीक आहे, तर ज्या ज्या दिवशी पण तुम्हाला लेक्चर भेटेल, ज्या दिवशी पण तुमच्याकडे व्हिडिओ येईल, त्या दिवशी तुम्ही काय करायचं, त्या दिवशीपासूनच तुम्ही अभ्यासाला लागायचं. तुम्ही सर्व लागलेले असाल. जे माझं चॅनल ऑलरेडीपासून जे आधीपासून फॉलो करत होतं, जे 1 महिना झाला माझं म्हणजे मला 15 दिवस झाले चॅनल ओपन करून, तर 15-16 दिवस झाले जे डेली कंटिन्यूमध्ये टचमध्ये येतं, ते ज्या पद्धतीनं अभ्यास करत आहेत त्याच पद्धतीनं मी सांगत आहे. अजून दुसरं काही वेगळं सांगत नाही आहे. पण त्यांचा डिटेलमध्ये अभ्यास घेतलेला आहे, डिटेलमध्ये सिलेबस झालेला आहे. बट आता ज्यांच्याकडे आता व्हिडिओ खूप लेट पोहोचेल किंवा खूप लेटमध्ये तुम्हाला माझं चॅनलबद्दल माहीत पडेल, तेव्हा तुमच्याकडे टाईम कमी राहील. ठीक आहे, तर त्या कमी टाईममध्ये तुम्ही कसं मॅक्सिमम आउटपुट काढू शकता ते आता आपण मी घेऊन आलेलो. ठीक आहे, तर इझी आहे. 10 दिवसात पण तुम्ही व्यवस्थित, फक्त मग आता काय होईल, आता मी पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगणार नाही की हे करा ते करा, नाही. तुमच्याकडे जेव्हा हा लेक्चर येईल तेव्हा हा व्हिडिओ येईल, त्यापासून जर का तुम्ही स्टडी करत असाल तर एकदम सिम्पल गोष्टीमध्ये जेवढं मी सांगतो तेवढं तुम्ही करून जा. बाकी आपल्या नोट्स, बाकी डिटेलमध्ये सर्व लेक्चर्स अवेलेबल येतं. तुम्हाला जर का कोणता लेक्चर डिटेलमध्ये पाहिजे असेल, कोणता टॉपिक डिटेलमध्ये पाहायचा असेल, तर आपल्या प्लेलिस्ट बनलेलं येतं, आपल्या सर्व गोष्टी अवेलेबल येतात. ठीक आहे, आता पहिला आपला संहिताचा पेपर. तर पहिल्यांदा आपण संहिताच्या पेपरबद्दल बघू. तर संहिताचा पेपर नाही का खूप महत्त्वाचा पेपर आहे. सर्वात पहिला पेपर आहे आपला. 22 तारखेला आपल्याला संहिताचा पेपर द्यायचा आहे. संहिताच्या पेपरमध्ये प्रॉब्लेम काय, की याचे पार्ट 2 नाही, 2 पार्ट नाहीत, एकच पार्टमध्ये येते. म्हणजे काय, आपल्याला 100 पैकी आपल्याला 50 मार्क आपल्याला एकाच दिवशी आपल्याला 50 आणि हा फर्स्ट पेपर आहे. तर त्याच्यात काय राहते, आपल्याला एक्झामची भीती राहते, युनिव्हर्सिटीबद्दल आयडिया नसते. तर संहिता पेपर नाही का एकदम जे जे मुलं घाबरतात ना, त्यांच्यासाठी खूप म्हणजे क्रुशियल पेपर आहे. तुम्ही जर का घाबरले, तुम्ही जर का अभ्यास नाही केला व्यवस्थित, तुम्ही रीड नाही केलं, तर तुमचे चान्सेस येतात की तुम्ही हा पेपर नाही का आता म्हणजे व्यवस्थित सॉल्व्ह नाही करू शकणार, आणि यात तुमचे फेल व्हायचे चान्सेस मग इन्क्रीज होतात. ठीक आहे, असं नाही की फेल होणारच तुम्ही, बट चान्सेस वाढतात, कारण की सिलेबस पण वास्ट आहे. त्याच्यात इम्पॉर्टंट काय काय करून जायचं. पेपर एकदम सोपा आहे, ते घाबरायचं काही काम नाही आहे. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा काय करायचं. सगळ्यात आधी बाकी काही वाचायचं नाही. पहिल्यांदा इम्पॉर्टंट LAQ सॉल्व्ह करायचे. इम्पॉर्टंट LAQ जे आपल्याला एक्झाममध्ये विचारण्याचे जास्त चान्सेस येतात. ठीक आहे, तिच्याला साध्यातून सर्वात आधी आपल्याला फिक्स विचारला जातो, म्हणजे विचारला जातो. 2-3 वर्ष झाले कंटिन्यू विचारलं जातं आहे, तर यावर्षी पण विचारतात ते. तर तुम्ही काय करा, हा नाही का LAQ लर्न करून घ्या म्हणजे. आणि प्रिपरेशन तुम्ही लिहून प्रिपेअर करा. प्रत्येक गोष्ट लिहून प्रिपेअर करा. कारण की तुम्ही नाही का, तुम्ही पाठ करता, तुम्ही लर्न करता, ठीक आहे गोष्टी, पण नाही का तुम्ही ज्या टाईमला उत्तर लिहायला घेताना तर असं फील होते की तुम्हाला बाबा खूप टाईम लागत आहे, अरे नाही लिहिणंच होत नाही. कधी आपल्याला असं होते की आपल्याला क्वेश्चन सर्व येतात पण आपल्याला टाईम पुरत नाही. तर हे गोष्टी आपल्याला जर का हे करायचं असेल तर तुम्हाला ऑलरेडी प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे, प्रॅक्टिसनंच या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, आणि लिहून कसाल तर तुम्हाला कॉन्फिडन्स पण येईल, नाही याकडे आपला केलं की प्रिपेअर झाला. ठीक आहे, नंतर येतं धारणी अधारणी वेग. धारणी अधारणी वेगमध्ये तुम्हाला माहिती येतं की 13 वेग दिलेले आहेत आपल्याला. पण नाही का, मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट वेग सांगते 6मध्ये. त्यातलं 13 आहे तर तुम्हाला 6च करायचे. काय म्हणते, अधोवायू, अपानवायू, मल, पुरुष. हे मी कोणासाठी सांगते, एकदम वेळेच्या वेळ, त्यात समजा 10 दिवसच बाकी येतात त्यांच्यासाठी. त्यांनी काय काय वाचायचं त्यांच्यासाठी आहे. डिटेलमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे सर्व गोष्टी. ठीक आहे, नंतर मूत्र, शवथू, छर्दी आणि शुक्र या 6 गोष्टीवर जास्त फोकस द्यायचा. ठीक आहे, काही घाबरू नका, व्यवस्थित याच्यावर पण तुमचं निघून जाते. तर दिनचर्या द्या, तसं तर पूर्ण दिनचर्या द्या, इम्पॉर्टंट आहे. त्यातलं तुम्हाला काय करायचं, नस्य, गंडूस, धूमपान, तांबूल सेवन, हे 4 टॉपिक वाचायचे. स्नानविधी आणि अंजनविधी हे सर्व याच्यावर जास्त फोकस करायचा. बाकी रीड सर्वच करायचं. त्याचा चान्सेस येतं की हे येईल. आणि याच्यासोबत तुम्ही व्यायामविधी पण तुम्ही इन्क्लूड करू शकता. ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला रीड करायच्या, व्यवस्थित प्रिपेअर करायच्या एकदम. तुम्हाला ह्या गोष्टी दिनचर्या त्यामधल्या माहीत पाहिजेतच. ठीक आहे, नंतर येते मोस्ट इम्पॉर्टंट SAQ. नंतर याचं SAQ, जसं की चिकित्सा चतुष्पाद हा SAQ फिक्स आहे, हा येतोच. तर तुम्ही हा SAQ प्रिपेअर करून जायचा म्हणजे जायचा. बाकी तुम्ही काही करो न करो, चिकित्सा चतुष्पाद तुम्हाला आलंच पाहिजे. नंतर आता कोणत्या पण एका रसावर आपल्याला क्वेश्चन विचारतात, तर यावेळेस चान्सेस येतं की मधुर रसवर आपल्याला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे,
सर्व डिटेलमध्ये मी शिकवलेले ऑलरेडी, तुम्ही ते बघू शकता. पूर्ण रस घेतलेला आहे मी. 10वा अध्याय आपला रसभेदी अध्याय. त्या रसभेदी अध्यायामध्ये मी पूर्ण रसबद्दल माहिती सांगितली. पूर्ण 6 रसांची आपल्याला तिथं माहिती ऑलरेडी घेतलेली. नंतर ते पित्त दोष उपक्रम, आपल्याला कोणत्या पण उपक्रम येते, तर कफ दोषाचा, वात दोषाचा, आपल्याला पित्ताचा वातन कफाचा आपल्याला उपक्रम ऑलरेडी विचारलेला आहे. तर यावेळेस चान्सेस येतं की आपल्याला पित्त दोषाचा उपक्रम विचारू शकतात. ठीक आहे. नंतर ते त्रिदंड. ठीक आहे. तर त्रिदंड हे काय माहिती आहे का, चरकचा जो चरक सूत्रसारमधला जो पहिला अध्याय आहे, चरकचा दीर्घजीविती अध्याय, त्यामध्ये नाही का त्रिदंड टॉपिक आहे. तर त्रिदंड टॉपिक तुम्ही करून जा, व्यवस्थित प्रिपेअर करून जा. काहून माहिती आहे का, कारण की आपल्याला चरक सूत्रसारमधून एक SAQ फिक्स आहे. एक SAQ तुम्हाला चरक सूत्रसारमधल्या पहिल्या अध्यायामधून येणार आहे, चरकच्या पहिल्या अध्यायामधून. तर एक SAQ फिक्स आहे. बाकी सर्व टॉपिकमधून नाही का SAQ विचारले तर, पण त्याच्यातलं त्रिदंड टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर आत्तापर्यंत SAQ आलेला नाही, तर चान्सेस येतं की यावेळेस SAQ पडू शकते त्याच्यावर. ठीक आहे. नंतर येते संहितादंड. हे सर्व पहिल्यांदा हे सर्व प्रिपेअर करायचं. हे सर्व प्रिपेअर झालं त्याच्या बाद काय करायचं, आपल्या चॅनलवर द आयुर्वेदिक मेंटरवर आपल्या सर्व नोट्स अवेलेबल येतात. कशाच्या, संहिताध्ययन 1च्या नोट्स अवेलेबल येतात. ठीक आहे. त्याच्यात ते तुम्हाला कुठे भेटेल, तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये. आणि सर्व नोट्स नाही का दिलेले येतात, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये येतात. आणि तुम्हाला जर का आता माझे नाही का लेक्चर डेली येत राहतात, काही ना काही मी सांगत राहतो, तुम्हाला टिप्स देत राहतो, इम्पॉर्टंट गोष्टी काय येतात, कसा अभ्यास करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात पूर्ण सिलेबस आपला झालेला आहे, जवळपास आपला पूर्ण सिलेबस झालेला आहे. थोडा जो सिलेबस बाकी आहे तो अपलोड करणं चालू आहे. तुम्हाला पासिंगसाठी तुम्हाला एक सोडली हे चॅनल तुम्हाला सफिशियंट आहे. तुम्हाला दुसरीकडे कोणतंच भटकायचं काम नाही. कारण की आता सध्या ज्या टाईमला तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल त्या टाईमला तुमच्याकडे टाईम कमी राहील. ठीक आहे. तर टाईम कमी राहील म्हणजे तुम्ही जर का ऑब्झर्व केलं, आम्हाला माहिती आहे की कोणत्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मराठीमध्ये टोटल 5ही सब्जेक्टचं नॉलेज, तुम्हाला पूर्ण सब्जेक्टची कुठंच लेक्चर भेटणार नाही. तर त्यामुळे तुम्ही हे फॉलो करा व्यवस्थित. तुमच्याकडं टाईम आहे तर तुम्ही आरामात नोट्स रिवाईज करू शकता. 2-3 वेळा तुम्हाला नोट्स पूर्ण रिवाईज करायचे. याच्यातल्या पूर्ण अध्यायातले इम्पॉर्टंट टॉपिक्स काय येतं काय नाही तर ते सर्व सांगितलेलं येतं. तर हे तुम्हाला फॉलो काय करायचं, संहितासाठी ही स्टेप फॉलो करायची. आणि राहिलं याच्यातले श्लोक. आता नाही का संहितामध्ये कोणते श्लोक इम्पॉर्टंट येतं, कोणत्या अध्यायातले श्लोक इम्पॉर्टंट येतं, त्याचा मी सेपरेट एक लेक्चर बनवलेलं आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच्यातून तुम्ही इम्पॉर्टंट श्लोक करू शकता. आणि मी नाही का संहिता अध्यायांचा पेपर सोल्युशन घेतलेलं आहे, किंवा संहिता अध्ययनचा जे समर 2024चा पेपर आहे ते मी पूर्ण सॉल्व केलेला आहे. त्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, त्यामध्ये नाही का मी श्लोक इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला नाही. विदाऊट श्लोक, म्हणजे जर का समजा भरपूर जणांना प्रॉब्लेम असते की सर श्लोक पाठ होत नाही, आता वेळेवर तुम्ही श्लोक पाठ करणार का, नाही, वेळेवर करायला पाहिजेत. तुम्ही होत असले तर करा, नक्की करा. ठीक आहे. LAQमधले श्लोक तरी करा. LAQसाठी जे टॉपिक इम्पॉर्टंट येतं त्याचे श्लोक तरी करा. ठीक आहे. लास्ट इयरचं सर्व आपण डिटेलमध्ये सर्व मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन घेतलेले, तर सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल येतात. पण तुम्ही जर का वेळेवर तुमच्याकडून सर्व होत असेल तर करा. पण सगळ्यात आधी मी काय सांगेल की 5ही सब्जेक्टमधले मी जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगत आहे, 5ही सब्जेक्टमधले जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगत आहे ते आधी करून घ्या. ते झालं त्याच्या बाद मग तुम्ही कशावर या, त्याच्या बाद मग तुम्ही एक्स्ट्रा टॉपिकवर या. जे एक्स्ट्रा टॉपिक येतं त्याच्यावर या. पहिल्यांदा मिनिमम पासिंग तर कन्फर्म करा. मिनिमम हे टॉपिक तुम्ही म्हणजे ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एवढं तर करून जायचं आहे. आणि 2 वेळा तरी नोट्स वाचायच्या. पुस्तक वाचत बसू नका. पुस्तकमध्ये खूप कन्फ्युजन आहे, पागल होसाल तुम्ही त्यामध्ये. मी सर्व शॉर्टमध्ये दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट सांगितलेल्या आहेत. तुम्ही नोट्स रीड करू शकता. सर्व नोट्स व्यवस्थित येतात, ट्रस्टेड येतात. तुम्ही त्याच्यावर बिनधास्त विश्वास करू शकता. सर्व गोष्टी त्यात इन्क्लूड केलेल्या येतात. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू आपण. तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित करा. काही घाबरायचं काम नाही. पेपर असा नाही की पेपर खूप अवघड येते. फक्त आपण नाही का थोडंसं टेन्शन घेतो. आपण सिलेबस बघून आपण व्यवस्थित स्टडी करत नाही, आपण त्याला व्यवस्थित टाईम देत नाही. मी सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा संहिता, संस्कृत आणि पदार्थ हे 3 सब्जेक्ट असे येतं. याच्यावर तुम्ही मेहनत करा. आधी रचना आणि क्रियावर तुम्ही ऑलरेडी मेहनत करता. त्याचा पेपर एवढा हार्ड येत नाही आहे. तुम्ही आरामात पास होता त्याच्यात. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.